सर्वांना नमस्कार। धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत। धामणगाव रेल्वे नगरपरिषदेमध्ये 15 वर्षे सातत्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता मतदारांच्या आशीर्वादाने आहे। त्यामुळे आमदार प्रताप अडसड यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण विकास कामे केली आहेत। नांदगाव खंडेश्वरमध्ये सुद्धा मागील प्रशासक कार्यकाळाआधी 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, तेथेही मोठी कामे झाली। चांदूर रेल्वे नगरपरिषद भारतीय जनता पक्षाकडे नव्हती, पण त्यालाही विकास वंचित आपण ठेवले नाही। शेवटी विकासालाच आपले सर्वोच्च प्राधान्य कायम राहिले आहे। आता या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यात या तिन्ही शहरांना अधिक गतीने विकासाच्या मार्गावर नेण्याकरता आपल्या आशीर्वादाची गरज आहे। तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आल्यानंतर भुयारी गटार योजना लवकरात लवकर मंजूर करून पूर्णत्वास नेण्यात येईल। आमदार प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्याने धामणगाव रेल्वेमध्ये 3 कोटी रुपयांचे CCTVचे काम, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथे सुद्धा नागरिकांच्या आणि प्रामुख्याने महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV प्रस्तावांना मान्यता देऊन लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न सरकार करेल। चांदूर रेल्वे येथील प्रगतीपथावर असलेली पाणीपुरवठा योजना अधिक गतीने पूर्णत्वास नेण्यात येईल। तसेच शहरातील मुख्य रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रीटचा करण्यात येईल। नांदगाव खंडेश्वर येथील पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आमदार प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाकडे आला असून निवडणूक झाल्यानंतर तात्काळ त्याला मान्यता देऊन ती योजनासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। धामणगाव रेल्वे येथील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रताप अडसड यांच्या मागणीवरून 2 अंडरब्रिज करून सुरळीत करण्याचा प्रयत्न आपण केला आहेच। सोबतच मोठ्या वाहनांसाठी सुद्धा हिंदू स्मशानभूमीपासून मोठा अंडरब्रिज करून वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात येईल। या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवक म्हणून अतिशय सक्षम, लोकांसाठी काम करण्याची तळमळ असणारे कार्यकर्ते उमेदवार म्हणून दिले आहेत। अनेक गोष्टी विकासाच्या दृष्टीने आपल्याला करायच्या आहेत। चांदूर रेल्वे नगरपरिषद, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत, धामणगाव रेल्वे नगरपरिषद या तीनही ठिकाणी आपल्या उमेदवारांनी दिलेला वचननामा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे। आपण भारतीय जनता पक्षाच्या सौ स्वाती शैलेंद्र मेटे, सौ स्वाती राजेश पाठक व डॉक्टर सौ अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे अक्का या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे व आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मार्ग प्रशस्त करावा असे आवाहन मी सर्व मतदारांना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।